गावंडीला फोन केला तर म्हणतो घे प्लेस्टर करून ते चाललं आज उद्या उद्या आज उद्या आज करून उद्या करून पैसे घेऊन बसताय नालायक. पुढं पावसाळा लागेल मला काम बी कंप्लीट करून घ्यावा. त्याने 17 ते 15 कामं धरले मोकार नसतं दिले त्याला काम तर परवडलं असतं. काय बांगारात भेटलं काय हो काय काय लय आरामात बसले. हा ना त्या गावंडीच म्हणलो गावंडी आला काही काम करून घेऊ म्हणलो. हे का घेऊ प्लेस्टर करून ह कलर बिलर करून दे घर बनला मोकळा आपल्याला. बरं तसं करता का पण मी काय म्हणत होते त्या जावाई काही दिसले नाही कुठे गेले. जावं गेले जीव द्यायला बाई एवढं काय चिडायला होतं काय माहिती आहे माणसाला जावायचं नाव दिसलं नाही काढलं दिसलं नाही आता परत दिवशी येऊन गेलाय ना. पण मग एवढं आता जेव्हा जावाई म्हटलं का लगेच चिडायची काय गरज आहे. अरे काय जावाय 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 धरल्यासारखं जावाय. आज येतो ना 8-4 दिवसांना भेटतोय आपल्याला जातोय. नाही. त्याला मी त्या दिवशी सांगितलं म्हणलं जावं आज आले बरं झालं उद्या म्हणून आमच्या दारात पाहुणा कटू तोंडाला चटकालाही त्याच्या मामा मटण जाणार मामा मासे जाणार मामा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. आवाज जाऊ द्या खाऊ घालावा. त्याच्या घरी मी हात धुतला का अजून धुतला हात. पण आता कोणी मागितलं तोंडाला पोटावर नाही मारू माणसाने पाठीवर मारा हा. खाऊ पिऊ घालावा कोणाला पण आला पावणार. घाल घाल बरं ऐका ना जावायला एक फोन लावा ना कुठे विचारा तर करी. नाही गडे तू ना ते जावायचं ना मग आपण नाव नको काढू काय तो जावाय 3-3 बारे जावाय जावाय पण का नेमकं- जगाचा अर्थ तुला जावाय का काय का जगाला जावाय नाही दुसऱ्या बायांना. पण एक फोन लावून विचारायचं होतं कुठे काय. हाय आपली पोर त्याच्या हातामध्ये आता करताय राहत सगळं चाललं व्यवस्थित तर तुला लय मुळे का जावायचं काय एवढी काय जावाय जावाय करती. त्या दिवशी आला अर तू पाय खाली टेकाना जावाय काय देऊ काय देऊ काय देऊ काय खाऊ काय देऊ. मग आल्यावर वाटतं ना काय खाऊ घालावा जावायला जावाय आपला आहे ना. अगं एकाच पंक्तीला जावा बस तुम्हाला भाच्या भाकरी आणि त्याला बस होती. अरे आज कुठं राहते का मला द्यायचं ना गाजभर त्याच्यातून. पण मग आता पाहुणे म्हटल्यानंतर मग आता पाहुण्याची सेवा करायची का घरच्या माणसाची करायची सांगा बरं. झाला पाहुणा एक दिवसा पाहुणा 2 दिवसा पाहुणा आता वर्ष 2 वर्ष झाले पाहुणा सारखा इकडे पडकेलच आहे. पण मला एक कळत नाही मी जावायचं नाव काढलं का तुमचं डोकं का दुखतं. काय काम काढायची गरज आहे तिचं नाव काढायची गरज आहे. आता पोर देईल नाही का आपली त्यांना मग त्यांना आपल्या पुढचं नाव काढ. पोरीचं पण नाव घेते मी पण मग आता जावाई मला आपली पोर आपरू काय तो जावाय काय शेवट ते लोकांच बेन ते. अहो बेन जरी लोकांचं असलं तर जीव लावणार असलं तर बेन आपलंच म्हणायचं ना. हा आपलं म्हणलं ना आपलं होतं काय आपण जीव लावलं होतं आपलं तुम्हाला ते जीवच लावता येत नाही ना. फार वैताग दिला वैताग तो वैताग दिला भाऊ. तुम्ही ना असं डोक्याला हात लावायचं ना अजिबात जावायचं नाव काढल्यावर हा मला आवडत नाही. तो जावाय ना तू आज लय पसंत केला मला तवाय पटत नव्हता पण तू म्हणा नाही लय भारी पोरं लय भारी लाईन तर आपल्या हिला लय शोभन पुरीला आपल्या पुरतं त्याचं जोडाय नाही म्हणा परत दिले करू कसं तरी. पण मी काय म्हणते दिसायला एवढा चांगला सुंदर जावाई केला तरी तुम्ही नाही का बरं म्हणत होते. सुंदर मग ते मुख्य घे बसती का घे मुख्यच सुंदर येते घे मुख्य. आता काय बोलावं असं बोलावं का सासूनी काय मुख्य घेतले का कधी कोणत्या जावायचे घेता पण मुलाप्रमाणे म्हणा. तिला नवऱ्याचं कौतुक नाही तिला पोरायचं कौतुक नाही तिला पुरीचं कौतुक नाही यायचं येण्याचं कौतुक फक्त जावाय माझं जावाय ना काय वस्तू दाखवली तेच तुम्ही काय. ना जास्त शिल्लकचं बोलू नका एक फोन लावा ना एक फोन. माझ्याकडे नंबर त्याचा तुम्ही आहे ना माझ्याकडे नंबर नाही मी फोनही लावणार नाही. तुम्हाला लावायचं आहे का नाही एवढंच सांगा फक्त मला. मी नाही लावणार तुला लय मुळकायचं जाय भेटा तिकडे. म्हणजे आता एका फोनवर माझ्या संग भांडण करता का? मी काय होतो मी नाही म्हणलोय ना तुला. पण मग आता का मी प्रेमाने बोलते ना लावा नाही गेलं चुलीत प्रेम बाई चुलीत गेलं प्रेम हो लावा नाही. तुला मुळकायचं जाय भेटून ये पूर्ण त्याला. मग मी जाईन बरं का निघून. मी निघून जाईन मग हा घर सोडून जाईन निघून. कुठं जाशील मी कुठं जाईन मला का धमकी देते का. मग मी कुठं पण जाईन तुम्ही फोन लावता का नाही का जाऊ मी मी नाही फोन मग लावले मी चालले जावय जाऊ ना हा बघा बर का आणि तिला मुकामी थांबू नका लगेच गुन्हे नाही डोक्यात दगड टाकेन तुला ना. आणि चालले मी आता हा जाय बसा हाताने भाकरी करत. इथं स्वांग मी जावं सारखे जावाय पार व्हायचं का ना ते जावायला काय मुळ का 8 दिवस झाले का 4 दिवस झाले का चला सासरवाडीला पारीला माटणाची उधारी करून ठेवली. हा का बाबा भांडवल त्या माटणामध्ये बसलंय गाभाळ त्या गाभाळांच्या का वर आबाळा खाली गाभाळण ही आमची तर नाही तशीच आहे. दादा लय खोकले राहिलं दवाखान्यात जाऊन या ना. जायचंय हा
जायचंय ना. सरकारी दवाखान्यात जा. हा, कारण तिथे फुकट आहे ना, तुला पैसे द्यायला लागतील. हा तेव्हा तुझ्या खिशाला जळ बसल तेव्हा तू म्हणा सरकारी मध्ये तसं जाय. नाही, एवढ्या सुविधा आहे आपल्याला, कशाला सोडायचं. हा, मग चांगले चांगले श्रीमंत लोक जाते, मग आपणही जाऊ. मग आणि ते समजा आपण नाही गेलो तिथे, त्यांना पेशंट नसले तरी कमी पगार घेतील का नाही घेतील. तिथं घेतील पण ते गोळ्या औषधं खराब होऊन जातील ना. हा हा, ते महत्वाचं आहे. मग त्यांची मुदत संपल्यावरती पुन्हा उद्या आपल्याला काही गरज पडली तेच आपल्याला देतील. जुन्या झाल्यावर. हा त्यापेक्षा ना हं. तुम्ही पटकन दवाखान्यात जाऊन या. हं? तू जेवण केलं का? जेवणाचं काय आजकाल भूक आहे लागत नाही हो. म्हणजे म्हणजे गेलो तर बाहेर चहा पाणी घेतला ते चहा नाही जाते भूक मोडवून जाते. अरे पण जेवल्याशिवाय तब्येत व्यवस्थित राहत नाही. हं? बरं मी आहे ना हं? मी मामाला भेटून येतो. आता काय ठणकलं मामाचं? मला ना स्वप्न पडलं हो, पाठी. आता स्वप्न पडायला लागले तुला? स्वप्न पडलं आणि त्याच्यात आहे ना मामा मला कांताना दिसला, असं कंबर पकडेल ना आणि ऊन पार करून राहिला. काय कोण? मामाला भेटून येतो थोडस. लय मला स्वप्न घाण पडलं हो. काय स्वप्न पडलं? लय त्यांना काही मार लागला तुमचं आहे ना सध्या घरामध्ये लक्ष नाही. हा, आता काय केलं मी? अजिबात लक्ष नाही तुमच्या घरामध्ये. काय होतं आता कस काय बोलत पाव सांगतो मी हिला काही. मग ती काय तिच्या पदरचं बोलत यार, तू इतका वांटेड सारखा वागायला लागला. हं. उठपळ मामाला भेटून येतो, उठपळ मामाला भेटून. काय ठणकलंय मामाचं? अरे मामा स्वभाव लय भारी अरे हा, तुम्हाला. आणि आम्ही घाणे असं. तिकडे दादा त्यांना आहे ना आपण टोचू राहिलो ते ना घरामध्ये अजिबात त्यांचं लक्षच नाही. काय सांगू तुम्हाला. तिकडे कसं आहे माहिती का, गेलं का ती मामी स्वयंपाक भारी करते, मला ते हा. लय आवडत. आणि या पुढल्या स्वयंपाक येत नाही. हे काय रोंडी आहे ना याचं काय, याला काय झालं दात गुन्ह्यात मला. अरे लक्ष्मी आहे तुझी. मग आहे लक्ष्मी आहे मग पण ते याच्या काय पुढे ना उपाशी मी म्हंटले ना तुम्ही मला खूप भूक लागली काहीतरी बनव, तर मी अजिबात काहीच बनवून देणार पाहिलं ना, तू तुमच्या पाहिलं समोर ना. खाईल मी. अरे मग तुझी सवयीच आहे, ती तरी काय करील? तिचं ना असं माझ्या जीवच अटकत नाही. नाही 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 अटकणार. कारण कसं दादा पहिले जीव होता आता जीव नाही. पहिल्यांदा तुमच्या तोंडावर कशी माई बदनामी करतात. नाही मी नाही आता बोललो ते तसं आहे. तुला यायला लागल्या थोडं थोडं भाकरी जमायला लागल्या. शिकशील तू शिकशील. मामी सर नाही येणार, मामी सर नाही येणार. अरे काय मामी मामी जेवून बसतो. हा, मामी सर नाही येणार तिला. बरं ती सर येऊ का नाही येऊ, जरा परपंचामध्ये लक्ष दे. हा बरं येतो, चालतो चक्कर मारून येतो. काला जातो? पण घडी घडी काय तिथे तुमचं आयला तुम्ही ना दोघे सारखेच झाले, नुसतं मोडा घाले त्या मोडा घाले त्या. काही गरज नाही, नाही जायचं. इकडे काम पडलंय, घरात बाजार पाहायचा, शेतात काम पाहायचं. दादा मी ना लिस्ट करून देते किराण्याची, यांना घेऊन जा लिस्ट वरून. हा दादाला पाठव ना, दादा जातील ना. तू जायला लागला जोडी त्यांना. ते म्हातारे झालेले जरा समजून घेत जा. एक काम करा, हम्म. तुम्ही ना तुमच्या पद्धतीने याला बाजार करून द्या. नीचे डोक्यावर द्या ती गोणी कशाला? घेऊन येईल. या गाड्या काला घेतल्या? अहो, गाडीचं जाऊ द्या. मग? गाडीत कुठे पेट्रोल नाशीच बसते. पेट्रोल भाव वाढले किती. हा, 160 रुपये लिटर झालं नाही का? नाही एवढं नाही पण वाढलं ना, त्याच्यामुळे पेट्रोल बचत केली पाहिजे आपण. आणि आता तू काय पायी पायी जाणार आहे? नाही मी एसटीने जातो, नाही मोटरसायकल जातो. लागलं असतं हा, मोटरसायकल. तिला नाही पेट्रोल लागणार. तिला काही पेट्रोल लागत. अरे काय, हा, उठला का सुटला येतो मामाकडून, येतो मामाकडून, जातो मामाला भेटायला. काय झालंय, मामाला रोग आलाय? हा माणूस लय भारी, स्वभाव लय भारी माणसाचा. हा हा. हा तुम्हाला तिथं 24 तास पडायला भेटतं ना, म्हणून तर तुम्ही म्हणताय. तिला कसं आहे, हाड करीत राहतं. मग तुम्ही तिथं लय तुम्हाला पेपला बोलायला नका लावू. अरे मग तू द्या ना, रात जाय ना, ती काला हाडाहाड करील. ती डोळे असे ताणी, ती डोळे असे ताणी ती ना, नुसती मालाचे खाऊ कठीच करते ती. तुम्हाला खाल्लं तरी मला पचणार नाही ते. हा हा. तू ये ना, तिला बोलायला जागा करतो. हा का? हा. मग तुम्ही जेवले की नाही जेवले? मला दवाखान्यात जायचंय. आपण जेवून जा, 2 घास खाऊन जा, गोळ्या लागतील. तू खाय ना मग. उद्या तुम्हाला गोळ्या लागल्या, चक्कर येऊन पडले, पुन्हा मला मोटरसायकल घेऊन पुन्हा पेट्रोल खर्च होईल. हा, पेट्रोल खर्च नको तुला. तुम्ही पेट्रोल तुमच्यासाठी 1-1 रुपया आहे. तुम्ही हिंडता तेव्हा तुम्हाला पेट्रोल नाही कमी होत का? माझी वेगळी गोष्ट आहे. हो दादा माझी वेगळी गोष्ट आहे. दादा हे सगळे गाड्या फुकून टाका आणि यांना ना पाय पिंडू द्या आता. हा, नाही, नाही, म्हणजे ना- गाडीत कपडा मारला तू. का- कपडा मी मार. कशाला मारू? मी का मारू? कपडा मार व्यवस्थित. मी कशाला मारू? मी गाडीवर काय मी बसणार आहे का? मग दादा ही गाड्या विकल्या ना, यांचा पाय तुटून जाईल. दादा ऐका, मामाला भेटायचं कमी होऊन जाईल. ही आहे ना, ही गाडीला कपडा मारी. मामी जर तिथे गेलं ना, बादलीवर पाणीच आणील, पाणीच टाकील, गाडीच पुशील. अरे काय त्या मामीचे संस्कार आणि काय हे. हा अरे काय मामी मामीन, काय मामा मामा. मग हं? नाही खरं मला भूषण आहे बरं त्यांनी दोघायचं बी. मग तिकडे जाऊन बस ना. मग मी तर म्हणतो जाऊन येतो, तुम्ही जाऊ बी दे ना. नाही नाही, कायमचा तिकडे जाय ना. नाही हो,
खायचं नाही लोक मला नाव ठेवतील. खायचं कसं काय मग जातं? याला यांना नाही याला येत. शरम वाटते का म्हणायला हा. हा? बरं एक काम कर दादा चला तुम्हाला जायचं तर दवाखान्यात सोडून देतो काही गरज नाही. नाही जायचं, नाही जायचं. चला जेवण करून घेऊ 2 घास खाऊन घ्या हा. हा बरं जेवण करून घेऊ आधी हो चालेल. तू नाही म्हणू नको मुसखडच पडेल तुझा हळू दाखवा नको वाडीला पाडूनच देईल तुला. काय ऊन आहे बाई, लागन तेवढं ऊन आहे. बरं झाले गाडी पण भेटली पटकन, नाही तर आहे ना मला कवर बसावं लागलं असतं इथं बस स्टँडवर. घेतलं असतं म्हणा जावायला बोलून, म्हटले असते जावायला या घ्यायला. जावाय काही नाही म्हणणार आहे का मला कधी. राणीन ते असतील घरी, जावाई पण असेल घरी. कुठं जाणार आहे एवढ्या उन्हात तानात, घरीच असतील. खाल्लं पिल्लं असेल आणि झोपले का काय बसले का काय पाहावं लागेल मला. जाऊ पाहते तरी. राणी, राणी, ए राणी. का हो मामी अरे बापरे मामी आल्या का तुम्ही अहो तुम्ही मला फोन करायचा मामी हा? अहो उन्हात तानात आले काय सांगता आता. पाण्यात मामीला पटकेल आणि हे झाडून बिडू काय असे रस्त्यात ठेवता काय माहिती. बसा 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 मामी बसा हा ना, मला असं आवडत नाही हो बाई. हा ना? काय उन्हात मामी तानात- आपली बरं, आपली बस. भेटच नाही ना हं? ऐका ना, हा तुमच्या मामाला आहे ना बरं वाटत नव्हतं. अहो तरी मी यायला म्हणतो येण्याला मला स्वप्न पडलं हा का. हा मग आणि म्हटले हा. जावायला सांगा, जावायला घेऊन जा. तू फोन करते नुसत्या फोन केला तरी चालला असतं हा ए दादा कुठे गेले का दादा कुठे गेले दादा गेले बाहेर. पाहिजे माझं स्वप्न कधी खोटं होतं का दादाला बोलो पटकन बोलो पुढे येतील ना ते, पण तुम्ही मला आवाज दिला नाही, तुम्ही का पुढं पुढं आले? असं थोडीच आहे अगं माझं मी पाहुणे म्हटल्यावर मग जावाय आले, तुला काय झालं एवढं धर. मी यायला पाहिलं तर पुढं, तुम्ही आले पुढं. मग का हो मामी लय तब्येत खराब झाली लय त्यांची म्हणजे अशी तब्येत खराब झाली ना त्यांना बोलता येईना. यो बाबो मग मी काय म्हटले, हा. बाई लक्ष्मी कसं काय उचलून घेऊन जाती. मग धावा कोणाचा करणार आहे, मला काय पोर आहे का दुसरा. नाही 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 हं? मग तुमचा दावा करत आले ना. नाही नाही, बरं झालं आल्या आपण असं करू आता त्यांना डायरेक्ट दवाखान्यात ऍडमिट करून टाकू दवाखान्यातच न्यायचं होतं. मग मी म्हटलं आता तुम्हाला घ्यावा, आणलं की पटकन कुठल्या हॉस्पिटलला नेता. सरकारी मध्ये देऊ ना सरकारी मध्ये हा, नेता. सरकारी मध्ये ऍडमिट करून देऊ लागलं असतं आपण दोघं थांबू तिकडं पण सोय घेता ना तिथं चांगली. अहो लय लय सोय भारी आता लय ओळख सुविधा पाळख झाल्या आहे का तिथं थोडीफार. अहो डॉक्टर ओळखीचे ना माझ्या असं का. हा मग बरं होऊन जाईल. कोण न्यायचं गावात? कोण आहे? अगं तुझ्या बापाला ग काय ती केव्हाची. काय झालं त्यांना? अगं त्यांना बरं नाही वाटत, अचानक काय झालं काय माहिती बाई. आई तुम्हाला काहीच सांगत मी, सगळ्यात पहिले तू यांना सांगती. पूर्ण घरची खबर यांना माहीत राहते. मी माझ्या घरामध्ये गणगण मध्ये राहते कामाच्या याच्यात, मला काहीच सांगत नाही. मामी खरं सांगू तुम्हाला मला पाठी स्वप्न पडलं स्वप्न पडलं होतं मामाची लय तब्येत खराब आहे आणि हा मामा का? कंबर धरून बसले आणि मला म्हणजे असं जावई असं करून राहिले. ना? मग तुम्हाला खरं स्वप्न पडलं. मग पाठी स्वप्न खरं राहते माहिती आहे का? खरं राहतं सकाळी सकाळी स्वप्न हो. पडलेलं. हा नाही बोलत होते मला सकाळी, म्हणे माझा जीव घाबरतोय, मला मामा स्वप्न लय विचित्र पडलं. अरे तू दादाला बोलव दादा कुठे पाय इकडे तिकडे गेले असतील दादाला आवाज दे बर होय पटकन मी काय म्हणत होते, ते दादाला पाहिलं तोपर्यंत जायचं का. जातील दादाला पाहिजे पण मामी हा. असं चिंता करण्यासारखं एवढं जास्त नाही ना काही चिंता नका करू. हा बरं जाऊ आपण थांबा काय माहिती की यांना दादा शब्द सांगून गेला ना दादाला म्हणजे दादा बी निश्चिंत राहतील निवांत राहतील कुठे गेले तुमचे दादा, कुठे गेले. काय माहिती कुठे गेले बा जेवले आरतीच्या आमची जेवण झाले हा नाही बसलो दोघं मध्ये मग त्यांना बोलून घ्यायचं, ते आल्यावर जायचं का काय. हा? ते आल्यावर नाही विचारून नाही जातात. पाहू 5-10 मिनिट वाट आले तर ठीक आहे हा. नाही तर सांगाल राणी त्यांना हा गेले म्हणून असं. हा मग काय बर मग तुमचे दादा काय बोलणार आहे. तुम्ही एक काम करते हा. का तू परत जेवण बिवण कर ए राणी इकडे ये का असं करा हा. नसेल दादा आपलं दादा येते ना तू बघ का, काय तुम्ही जेवण टाकलं करून होतं ते घेतो शिट्टीचा आवाज येऊ राहिला. मी खिचडी लावली. खिचडी लावली का. जा 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 ए, पटकन बाई, मामी गरम जेवायला गरम. दे लवकर दे बरं जरा 2 घास गरम गरम. जा जा लय पटकन भूक लागली मला. हो हो पिशी नेऊ का घरात. मग तुझी करत नाही ना आवर लवकर मी तयार आहे बरं तुमची जेवणाची वाट पाहतो तुम्ही जेवले का. हा मला दम निघा ना अजिबात अहो मला नाही घेणार ना, थांबा हो, ना आवरा जरा. लवकर. 2 घास खाऊ द्या. हो हो आयला काय स्वप्न पडायचं काय बोलात आणि फुलात गमत आहे बा हं दादा कुठे गेले चला पटकन चला अहो, वाट पाहू राहिली ती कोण सासूबाई का बरं ती घ्यायला आली ना मला घ्यायला आले. मग ते तुम्हाला नाही का मला स्वप्न पडलं होतं हा हा खरंच मामाची तब्येत खराब आहे मग आता असं करतो, हा तू नको जाऊ मी जातो. आता तुम्ही कशाला जात्या अरे मला जाऊन ये. खोकला अहो आजारी माणसं ना आजारी माणसं का नाही जाऊ
अरे पण मग मी भेटून येतो ना तिकून आलो का तुला बरे नंतर भेटत बसा, मला पहिले त्यांची सोय लावू द्या. एकदा दवाखान्यात त्यांना ऍडमिट करू द्या कुठं तरी. काय माहिती का ते दुखणं वाढत जाईल पुन्हा. काय मला नाही ऍडमिट करता येणार. मी तुमचा दवाखाना मी आणतो, तुम्ही सारखं दवाखान्यात ऍडमिट व्हा, त्यांना सरकारी मध्येच आणतो. दोघं एक ठिकाणी राहशाल. अरे गेलो असतो मी, म्हणजे मी दवाखान्यात आणि त्या पाहुण्याला दवाखान्यात नेला असतो. तुम्ही काय की नाही, तुमचं कसं तुम्हाला फक्त खोकला आहे ना, त्यांचं फार कंबर बिंबर गेलं म्हणजे कंबर तरी ना पाहुणं. खरं हा तुम्हाला की म्हणलं मला असं स्वप्न पडलं ते कंबर धरून बसेल. मामी का यावं पटकन पटकन. झालं तुमचं, झालं जेवण? अवघडच आहे. झालं का? हा काय, चला चला पटकन. कसं तुम्हाला जेवण जाईल? लय तब्येत बिघडेली. हा मग मी येतो. 2 घास खाल्ले आणि लगेच चाल. तुम्ही थांबा ना, एवढं म्हणत काय म्हातारे कोतारे माणसं काय काय माहिती तिकडं. काय ते करते. पण मी आलो असतो भेटायला असं. आई मी पण येते ना. नको नको तुम्ही नको येऊ. तुम्ही नंतर मी फोन करेन तेव्हा या 2 जण. काय करता दादा? आता मी गाडी नेली असते पण गाडीतलं नेमकं बिघडेल गाडी बी. गाडी बिघडेली. जाऊ एसटी. बसनच जावं लागणार आहे म्हणून म्हटलंय मला. ठीक आहे, जाऊ ना मग तुम्ही. हा दादा आपण आणि तू काळजी घे बरं का दादाची. आम्ही दादाची काळजी हा दादाला अंतर देऊ नको. नाही दवाखान्यात आले त्याला पोटभर खाऊ पिऊ घाल. तू एक काम कर, हा. आता जाय पाहुण्याला ऍडमिट करून संध्याकाळी निघून ये. लगेच मी निघून येत होतं. हा संध्याकाळी या, आम्हाला झोप नाही 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 लागत. पण जर काही जर कमी जास्त असलं ना तर आम्ही दोघं तिथेच थांबवतो. आम्ही रात्रभर काढतील. दोन का माणसाचं काय काम आहे. कसं आहे माहितीये का? एकाला एक आधार नको. हा तुम्ही आले ना तुम्हाला लालच ऍडमिट करून घेऊ. मग ही राहील घेऊन एकटी घरी, येईल आपले डबे घेऊन. हा असं करा. अरे पण मग मला यायचं होतं रे. मग तुम्ही नंतर या. आता तुम्ही आता ऊन खाली आम्हाला जाऊ द्या पहिले. अशा खोकला सर्दी पडस झालंय. थांबा मग घरी. तुमचं या असं अवतार दुखणं वाढत तरी कमट. वारं चालू आहे, धूळ माती उडती. पण मग एकच मुक्काम कर. हा एक मुक्काम कर. बरं बरं चालेल चालेल. येऊ का मग? हा दुसऱ्या दिवशी निघून ये. नाही मीच ठेवत नाही, मीच काढून देते सकाळी सकाळी. आई लवकर घरी पाठव. अगं हा ग बाई तू तुम्ही काय काय मला कळ, मी डब्बा पाठवून देत जाईल. दादा तुम्ही डब्बा घेऊन नाही आता दवाखान्यात आमचा डबा त्यांच्या जवळ दे. फोन करतो ना मी तुला. आम्हाला फोन करा. आणि जरा तुझ्या बापाच्या तोंडाला चव नाही, जरा पापड्याची चटणी बनव. हा हा पापडात कुठं बनव मस्त. येऊ का मग हा, आता? हा. करा तुम्ही आराम. लवकर यायचं. हो चालेल. हा चला मग. मला जेवण बी पण करायचं. ना ऐका ना, माझ्या बापाची तब्येत खूप खराब आहे. माझी आईची समय आला का आपण जाऊ ना मग. नाही, माझी आईली धावपळ करत करत आली. बरं झालं त्यांना घेऊन गेली ते. हा ना तिच्या मागं बी कोण नाहीये, मी इकडे आहे. बरोबर आहे. हा समय आला का मग आपण जाऊ. आता ते आले की आपण जाऊ. हम्म. पण आता त्यांना कधी डॉक्टर काय म्हटले थांबू द्या, थांबू द्या, मग आपण जेवण करू तोपर्यंत. बरं चालेल हा? चालेल. ते कळवतीलच आपल्याला. मग चला. हो चालेल. मामी हा तुम्ही काही काळजी करू नका. आता मी आज एकदा आलो ना तुम्हाला टेन्शनच नाही, सगळंच व्यवस्थित होईल. हा तुमच्या एवढा का चुकला? चुकला नाही हो. हा? तुम्ही सारखी येते नाही जाती नाही. हा मग आता थोडं मला टेन्शन आलं होतं. काच? आणि तुम्ही येतच नव्हते ना आता मध्यंतर. हा काय झालं माहिती का, मी जेव्हा पण यायला निघायचो ना, हा हे राणी झालं दादा झालं ते असं मला येऊ देते नाही आता. पण खरं सांगू का, हा. तुमचे मामा काही आजारी बिजारी नाही. काय म्हणते मामी? आजारी नाही आहे, मलाच राहावं ना तुमच्याशिवाय. अरे आणि असं झालं का? हा आणि कसं होतं माहिती का, तुम्ही नाही दिसले का मला कसं तरी होतं. म्हणून आहे ना मी काहीतरी खोटं नाटक करून आली होती. हा का? हा अच्छा. खरं सांगतो मामी, हम्म. हे तुमच्या मनात आहे ना, हम्म. तुमचं ते पाहून ना, तुमचं जे माया पाहून हे पाहून मला जसं वाटायला लागलं होतं बरं तुमच्या पण मनात आहे का? का, ते यायला लागलं. कळालं मला? पहिलं नव्हतं हा. पण जसं तुम्ही मला हे करायला लागले ना, लवकर समजून घेतलं का मला? मी आहे ना, मी सारखं सारखं पळायचं तिकडे. मला जास्त तुमचा चेहरा पाहायशी वाटायचा, तुमच्याशी बोलायची वाटायचं. तुम्ही लई ठेप ठेवायच्या ना. मग मी म्हणून तर जीव लावायची तुम्हाला. तुम्हाला कळत होतं का नव्हतं काय माहिती. आता काय करायचं? आता आहे ना, ऐका ना, सगळी दुनियादारी गेली खड्ड्या. हा माझ्या संग चाला ना, का मामी? आपणच राहू ना. हो पण मग ते घरचं हे आपण खाऊ द्या हो, ते घराला काय करता? हा. इथं माणसाचा जीव माझा तुमच्यात आणि तुमचा जीव घरात. काय करता ते घराला जीव लावू? ते आहे म्हणा, मग जात्या मरते काय आता नाही का. मी तर हे पण साड्या पण आल्या पुरीला दाखवल्या. दागिने बी आणले का? हे काय दागिने खाली. दागिने बिगिने. हा ना, हे बाय त्या साडीच्या खाली पैसे. हा का? हा मी म्हटलं 2 दिवस सोय होईल ना. किती लाख आहे आता? आता आहे ना 2-3 लाख रुपये.
जोपर्यंत आपल्याला बापरे बोलू नका, चर्चा नका करू, कुणी ऐकल. हा सोनं पण आहे, असं जोरा जोरात नका बोलू, आपल्या दोघांमध्येच राहू द्या. तुम्ही सगळे दागिने पैसे बिशे सगळे घेऊन पहा. सगळं घेऊन आले. आणि माझं काय म्हणणं होतं, काय हे दागिना आहे ना, जोपर्यंत आपले चांगले सेटल होत नाही ना, आपण हे पुरल ना आपल्याला पैसा पाणी. बरं चला मामी, आता जे होईल ते होईल ना. काय नक्की म्हणते ना, येत आहे ना मग? हा चला चला. मी लय खुश झाली बरं का, लय भारी काम केलं तुम्ही. आनंद झाला. लारी ला लरी लरी ना ला लारी ना लरी ला राम राम. लरी ना. राम राम. या का काय नाही, बसलंय. तुम्ही केव्हा आले दवाखान्यातून? दवाखाना तुम्हाला बरं नाही म्हणे, कोण म्हणलं? तुम्हाला म्हणून एकसारखी बघू राहिली मी. कोण म्हणलं मला बरं नाही? बाबा या पुरीच्या आई आलती म्हणत ते एवढी तब्येत खराब झाली हा आणि नाही नाही, मला कुठे काय झालंय? आणि म्हणे तुम्हाला ऍडमिट करेल म्हणे. हा हा एवढी घाई आली, एवढी घाई आली, जेवण सुद्धा करायला तिला टाइम नव्हता, पटापटा घास खाल्ले. उलट मी राहते तर मटणाबरोबर 3.5 भाकरी आहेत चापले. काय बोलता तुम्ही? हा आणि तो समय कुठे? हा समय कुठे? सर आता मला काय माहिती? हा हा? ते पुरी काय भानगडे? मला काही समजायलाच मार्ग नाही दादा. आता माझा बाप तर टनाटन दिसतोय, पाय बी सगळं चांगले दिसतंय. नाही मला काही नाही. हा येईन बाईन तो संगत येईल इकडे. नाही इकडे नाही येईल. नाही नाही आता 5-6 दिवस झाले ना, मी 1 दिवस घरी सारखे लग्न करतो लोकांची. बाबा खरं खरं सांगा, कुठे आहे ते? सुजाब सांग. बंद सांगतोय मी, म्हणून तुम्हाला सांगतो थांब तुम्ही गे, जा, तुझ्या तुम्ही मम्मीचा जा. तुझ्या मम्मीचा लावते थांब. हॅलो हॅलो, बोलत नाही का? नाही बोलत. फोन उचलून तिने बंद केला. वाचा बिचा गेली का काय? परत लावतो थांबा. तिने बंद करून ठेवला. बाई मी तुम्हाला सांगत होते ना दादा, तुम्ही जा तुम्ही जा. आता काय त्याच्या पुढे डोकं फोडायचं म्हणून मी जातो आम्हाला ऍडमिट करावं जय लागेल. बा, ते बाकीचं काय असो, तुमची येणीच पहिले सोय करा. कसली सोय? काय काय? तिला आणू घाला, तुमच्या पोरला बोलून घ्या, बाकीचं नका उद्या करू. बाबा त्यांचा फोन बंद लागतोय आणि ते ना हॉस्पिटलला गेले, तुमचं नाव करून, तर ते दुसऱ्या कोणाला बघायला गेले, काही समजायलाच आता मला नाही. कोण बघायला पण ते ना, ती सारखी जावायचं नाव काढायची. जावायची सर येणार नाही तुम्हाला, जावायची सर तुम्हाला हा येणार तुम्ही हा शब्द बोलते ना, हे पण तेच बोलायची. तुम्हाला मामी सर येणार नाही, तुम्हाला तुला मामी सर येणार, मला सुद्धा बोलायची. बर उद्या तुम्हाला सांगतो काय कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण राहणार? तुम्ही कसं काय? हा तुम्हीच राहणार. नाही नाही नाही, मी नाही राहणार. ती जावायला भेटायला, ती म्हणजे मला जावायची खत वाटली, मी जावायला भेटायला चालली. मग सासऱ्याला लगेच सोडून द्यायचं का जावायचं? आता गेले तर काय कवर मारायचे हाणून हाणून पार हात बघू. एक काम करा, चला के जेवण टाकू दे ना. चला दादा. चला चला हा ते करता येईल. हा हे ना, काहीतरी मार्ग काढा. बाकी तुम्ही शोध करा ना, आम्ही सोय करा. नाही नाही चला, तुम्ही नाही. लिहून द्या, मी हा, लिहून देतो. चला त्याशिवाय नाही जमणार.